खेळ साहसी मराठी मातीचा, आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव। पुरुष गोविंदा पथक बक्षीस 1,31,131 रुपये रोख आणि चषक। मंगळवार 27 ऑगस्ट 2024। वेळ सायंकाळी 5 वाजता। स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान, ब्राह्मणाळी, नेरळ। आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड, माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद, अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्याकडे कर्जत आणि उरण या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी कायम राहणार आहे। तर शिवसेनेच्या एका नेत्यांनी अतुल भगत यांना जिल्हाप्रमुख करण्याचा घाट घातला होता, मात्र हा घाट त्यांच्या अंगलट आलेला दिसून येतोय। त्यामुळे शिवसेनेनं तातडीनं अतुल भगत यांची नियुक्ती रद्द केली आहे। ही नियुक्ती अर्थकारणातून झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे महेंद्र थोरवेंना धक्का देण्याचं काम शिवसेनेतून केलंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। संतोष भोईर हे शिवसेनेचे नेते आणि जिल्हा प्रमुख आहेत। आमदारांचे जवळचे महत्त्वाचे नेते म्हणून कर्जतच्या राजकारणात त्यांची ओळख आहे। तसंच कर्जत मतदारसंघात महत्त्वाची भूमिका ते बजावताना दिसून येत आहेत। जेव्हा आमदार अडचणीत येतात विरोधकांकडून, तेव्हा संतोष भोईर आपल्या शिवसेना स्टाईलनं विरोधकांना घेरण्याची पद्धत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे महेंद्र थोरवे यांना धक्का देण्याचं काम शिवसेनेत केलंय का, असाही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होताना दिसून येत आहे। त्यामुळे कर्जत, पनवेल, उरण या भागामध्ये संतोष भोईर यांना मांडणारा वर्ग मोठा आहे। त्यामुळे अतुल भगत यांच्या नियुक्तीला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता।